आता हा 1500 पर महिना जमा केले तर 17 लाख कसे मिळू शकतात ह्याचं बेसिक एक्सप्लेनेशन आपण पार्ट 1 मध्ये बघितलं होतं. जो ह्याच्या अगोदरची व्हिडिओ मी बनवली होती त्याच्यात बघितलं होतं. आता आपल्याला हा भाग 2 म्हणजेच पहिल्या वेळेचा दुसरा पार्ट, त्याच्यामध्ये फक्त असं आपण बघितलं होतं की जर 1500 आपण पर मंथ इन्व्हेस्ट केले 30 वर्षासाठी तर बेसिक अमाऊंट म्हणजे टोटल आपले जमा होतात 5,40,00,000 आणि 5,40,00,000 प्लस हे जे 12 लाख व्याज आहे तो व्याज मिळून आपल्या टोटल अमाऊंट 17 लाखापर्यंत जाते, 17 लाखापर्यंत मिळते. आता पहिली व्हिडिओ जर तुम्ही बघितली असाल तर त्या व्हिडिओच्या शेवटी एक क्वेश्चन होता की हे 12 लाख मिळाले कसे, हाव, हे 12 लाख कसे आले, तर हेच आपण आजच्या व्हिडिओत आपल्याला बघायचं आहे एकदम डिटेलमध्ये. आता मागच्या व्हिडिओमध्ये काय आलं की आपण ऑनलाईन कॅल्क्युलेट करून बघितलं होतं. तो कॅल्क्युलेट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला होता, तुम्ही पाहिजे तर मागच्या व्हिडिओ जाऊन बघू शकता. ऑनलाईन कॅल्क्युलेटरमध्ये आपण कॅल्क्युलेट केलं होतं की 1530 वर्षासाठी केले तर किती मिळतात व्याजासहित. आता इथे क्वेश्चन दुसरा असा आहे, हे झालं आपलं. क्वेश्चन दुसरा असा आहे की आपण किती वर्षासाठी 1500 भरावी. हे आपलं मागच्या व्हिडिओ ठरलं होतं की 30 वर्षासाठी. इथं मला एक एक्सप्लेनेशन करायचं आहे की तुमचा पहिला अगोदर गोल सेट पाहिजे. तुम्ही 30 वर्षासाठी करणार आहात, 20 वर्षासाठी करणार आहात का 10 वर्षासाठी करणार आहात का 25 वर्षासाठी. आपण 30 वर्षासाठी का कन्सिडर केले, कारण जेवढा जास्त कालावधी तेवढं तुम्हाला इंटरेस्ट पण त्याचं जास्त मिळेल. त्यामुळं हे तुमच्या अगोदर सेट पाहिजे. आता मी परत एकदा थोडं संक्षेपमध्ये एक्सप्लेन करतो की तुम्हाला थोडी आयडिया येईल. जर तुम्ही पहिली व्हिडिओ बघितली नसेल तर 1500 दर महिना आपण इन्व्हेस्ट केले 30 वर्षासाठी, म्हणजेच 360 महिने. हे थोडं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. तर टोटल अमाऊंट होते 17 लाख, म्हणजेच 1500 इंटू 12 1500 इंटू 12 म्हणजे 1 वर्षाची. तसंच 1500 30 वर्षासाठी 360 महिने होतात. तर आपले जमा झाले टोटल 30 वर्षासाठी 5,40,00,000. आता 5,40,00,000 जमा झाले आणि म्हणजेच 5,40,00,000 प्लस हे 12 लाख व्याज, टोटल झाले हे प्लस हे किती झाले 17 लाख, हे अमाऊंट झाली. आता जो क्वेश्चन होता, क्वेश्चन पहिल्या व्हिडिओमध्ये हा जो क्वेश्चन होता सर की हे 12 लाख मिळाले कसे. ऑनलाईन काय कॅल्क्युलेटर कोणी करू शकतो, तुम्ही पण करू शकता, मी पण करू शकतो. पण ॲक्च्युअलमध्ये डिटेलमध्ये कसं आलं हे आपल्याला आता त्याचं एक्सप्लेनेशन करून बघूया. इथं थोडं तुम्हाला तुमचं अटेन्शन हे लक्ष एकदम प्रॉपर द्यावं लागेल, तरच कळेल, तरच त्याचा बेनिफिट तुम्हाला कळेल आणि तरच तुम्हाला एक आवड निर्माण होईल की जर आपण छोटी अमाऊंट, छोटी मोठी असं काय एवढं डिफरन्स नसतं. छोटी जरी अमाऊंट आपण लॉंग टर्मसाठी ठेवली तर त्याचा बेनिफिट खूप होतो. इथे थोडं केअरफुली बघा, फक्त 2 मिनिटात तुम्हाला पूर्ण कळून जाईल. हा संपूर्ण चार्ट तुम्हाला काही तुम्ही फोटो काढून घेतलं, तुम्ही नंतर बघितलं तरी चालेल, पण 1-2 मिनिटं तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो. 1500 जर तुम्ही इंटू 12 महिने 12 महिन्यासाठी ठेवलं तर त्याची अमाऊंट होते 1500 गुणिले 12 18,000. आणि ह्या 18,000वर तुम्हाला 7% व्याज, हा जो रेट आहे इथं व्याज आपण करू. व्याज हे महिने तुम्हाला कळलं नाही तर प्रॉपर करू शकतो. आणि हे दर महिना आपण जे भरतोय.
हे 12 महिन्यासाठी हे जमा झाले, म्हणजे 1500 गुणिले 12 केले तर 18,000 होतात हे. मग त्या 18,000वर हे 1260 व्याज मिळालं. 18,000 हे प्लस हे 12,260 किती झाले? 19,260. म्हणजे 18,000वर 1260 व्याज मिळालं तुम्हाला. तसंच हा झाला पहिला वर्ष. त्यानंतर असा दुसरा वर्ष तुम्ही सेम प्रोसेस तशीच पुढे चालू ठेवली. 1500 इंटू 12 18,000 झाले. आता हे थोडं लक्ष द्या. 18,000 प्लस हे जे मागच्या वर्षीचे व्याज प्लस जे आपण जमा केले होते पर मंथ 1500 इंटू 12 19 हे प्लस हे 19,212 प्लस आता हे पुढच्या वर्षीचे 18,000 12 महिन्याचे. मग ते 18,000 कसे? हे 19,260 आणि हे 18,000 किती झाले टोटल? 37,260. त्या 37,260 वर तुम्हाला भेटला 7% व्याज, हा 2,708. मग ते 37,260 प्लस 2,708 किती झाले टोटल? 39,868. तसंच हे पुढच्या वर्षी पण असंच 1500 इंटू जर तुम्ही 12 केले तर 18,000. 18,000वर आता इथे कसं आहे, हे 18,000 चालू वर्ष संपलं की, आणि मागच्या 2 वर्षाचे जे जमा झाले म्हणजे हा आणि हा 39,868 प्लस 19,260 हे वर्ष झाले. हेच कॅच करायचे तुम्हाला. 39,868 प्लस हे 18,000 टोटल झाली 57,868. त्याच्यावर भेटला 7% व्याज, म्हणजे 4,050 प्लस हे 57,868 झाले 61,918. असंच तुम्ही पर मंथ केलात की असं दरवर्षी 10 वर्ष केलात, 20 वर्ष केलात, 30 वर्ष केलात की असं करत 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 तुमची 1,500 भरायचे फक्त तुम्हाला 1,500च टोटल अमाऊंट होते 18 लाख. आता इथे 18 लाख 19,000 का आणि मी इथे 17 लाख का घेतलेत? कारण गव्हर्नमेंटचं असं होती, गव्हर्नमेंटचं थोडंसं रूल कधी कधी चेंज होतं. त्याचं पर्सेंटेज 7%चं 6.5% होतं किंवा 6% पण होऊ शकतं. त्यासाठी मी हा 17 लाखच घेतले. तुम्हाला जास्त म्हटले तर खूप म्हणजे चांगलंच आहे. तर असं आहे. आणि तुम्हाला जो मागच्या वेळेत क्वेश्चन पडला होता 12 लाख हा जो व्याज आहे, हा आपल्याला जो इंटरेस्ट मिळाला म्हणजे 5,40,000 प्लस 12 लाख किती झाले? 17 लाखापर्यंत अमाऊंट होते. हे जे आपल्याला 17 लाख मिळणार आहेत, म्हणजेच हा जो क्वेश्चन होता मागच्या व्हिडिओमध्ये 12 लाखाचा, ते कसे मिळाले त्यासाठी तुम्ही हा चार्ट बघू शकता. बघा, पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून खाली 1260 हे असे खाली हे असे तुम्हाला टोटल 12 लाख मिळतात. म्हणजेच एकदा व्यवस्थित सांगतो परत, 1,500 इन्व्हेस्ट केले तुम्ही 30 वर्षासाठी. इकडे सांगतो तुम्हाला, 1,500 इन्व्हेस्ट केले इंटू 30 वर्ष इयर, तर टोटल अमाऊंट होते तुम्ही एक्सप्लेन केले 5,40,000 होते टोटल अमाऊंट, प्लस त्याच्यात ॲड झालं व्याज ही 17 लाख. हे असे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन केलं तरी येऊ शकते. इतक्या सोप्या पद्धतीने मी हा चार्ट इथं मेन्शन केलाय. चल ओके, आता हे मी असं समजतो की तुम्हाला हे म्हणजे लक्षात आलं असं समजतो. तरी आता काय काय जणांचं असं क्वेश्चन, जरी आता काय काय जण असतात की चल नाहीच म्हणजे खूप 12,500 जर त्यांची सॅलरी आहे, जसं आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं,
11,000 ते जर त्यांचे खर्च आहेत, ही पगार आणि हा त्यांचा खर्च, म्हणजे वाचले किती, वाचले किती, 1,500. हे 11,000, 12,500 सॅलरी, 11,000 खर्च, 1,500 सेव्ह झाले. तर काही जणांचं असं की ते इम्पॉसिबल वाटतं, म्हणजे नाहीच होणार असं. काही जण वाटतं की होणारच नाही असं. तर त्यासाठी ज्यांना वाटतं की चल आम्ही आता साईडला काढू शकत नाही 1,500, तर त्यासाठी हा एक बेस्ट रूल आहे. त्याची व्हिडिओ मी तर डिस्क्रिप्शनमध्ये देतोच, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये. ह्याच्याने तुम्हाला 1,500 साईडला बाजूला ठेवणे सोपं जाईल, म्हणजे तुम्ही पर मंथ करू शकता जर हा तुम्ही रूल एक बघितला तर. त्याची व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच लिंक. पण तरीही ती व्हिडिओ बघून सुद्धा तुमचं झालं नाही तर त्याच्या पुढे कोणीही काही करू शकत नाही. का? कारण लाईफमध्ये तुम्हाला काही जर न्यू अचीव करायचं असेल तर तुम्हाला सॅक्रिफाईस हा करावाच लागेल. त्याग प्लस यश. ही त्याग जर तुमची करायची तयारी नसेल तर हे अवघड आहे यश. त्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागेल. थोडे तुमचे खर्च आहेत ते कमी करावे लागतील, तरच पर मंथ होईल. काही कॉमेंट असतील तर काही तुमच्या क्वेरीज असतील तर कॉमेंटमध्ये मेन्शन करू शकता. काही कळलं नसेल, कुठे क्वेरी असतील तर तुम्ही आज विचारू शकता. एक शॉर्टमध्ये आपण डिस्कस करू पटकन की आपण काय काय डिस्कस केलं आजच्या व्हिडिओत. एक, तुमचा हा जो 12 कसा नंबर 1 काय काय सॉल्व केलं आपण. 12 कशा मिळाले व्याज, हे सॉल्व झालं. तुम्हाला हे 30 वर्षासाठी केलं तर त्याचा खूप बेनिफिट होईल. 2, हा जो चार्ट आहे, काही प्रॉब्लेम आला तर हा चार्ट तुम्ही बघितला तर तुम्हाला क्लॅरिटी येईल संपूर्ण. आणि ही जर तुम्ही मी ती म्हणतोय रूलसाठी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिले आणि आय बटनमध्ये पण तुम्हाला त्याची लिंक दिली. ती बघितली की तुम्हाला गॅरंटी, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही. तर काही क्वेरी असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा, त्याचा आन्सर देईनच मी. बाय, थँक्यू.